बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे फाइंड एक्स वाय. इथं ब्रॅकेट दिलेलं आहे बघा 4 ब्रॅकेटमध्ये 4 इंटू मॅट्रिक्स 1 2 0 2 -1 3 मायनस 2 इंटू 1 म्हणजे मॅट्रिक्स दिलेलं आहे 1 3 1 सॉरी -1 2 -3 4 आणि ब्रॅकेट कम्प्लीट इंटू हा मॅट्रिक्स दिलेला आहे 2 0 1 -1 इक्वल्स टू एक्स वाय म्हणजे एक मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले बघा एक्स वाय फाइंड आउट करायचं. पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 4 इंटू काय दिलेलं आहे 4x स्केलर मल्टिपल दिलेलं आहे एका मॅट्रिक्ससाठी. मग आता हे मल्टिप्लाय करून घ्या मॅट्रिक्समध्ये. मल्टिप्लाय केल्यानंतरनं 4 इंटू 1 4 इंटू 2 4 इंटू 0. ठीक आहे. त्याच्यानंतरनं 4 इंटू 2 4 इंटू -1 4 इंटू 3 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 1 2 इंटू 3 2 इंटू -1. ठीक आहे. त्याच्यानंतरनं 2 इंटू 2 2 इंटू -3 त्याच्यानंतरनं 2 इंटू 4 आणि 10 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू बाहेर 2 0 -1 आणि इक्वल्स टू काय आहे एक्स वाय मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आता पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. जर आपण ब्रॅकेट जर सॉल्व केला तर बघा इथं मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग मॅट्रिक्स काय येणार 4 8 4 1 4 4 2 8 4 गुणिले 0 0 4 2 8 -4 इंटू -4 इंटू -1 -4 4 3 12. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस ब्रॅकेटमध्ये 2 3 2 6 त्याच्यानंतर इथे येणार -2 इथे येणार 4 नंतर इथे येणार -6 आणि इथे येणार 8. त्याच्यानंतर नेक्स्ट हा ब्रॅकेट कम्प्लीट नंतर बघा इथे येणार 2 0 -1 इक्वल्स टू काय येणार मॅट्रिक्स एक्स आणि वाय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं 4 -2 ब्रॅकेट जर सॉल्व केला आपण 4 -2 4 -2 त्याच्यानंतर 8 -6 0 -2 त्याच्यानंतर 8 -4 नंतर नेक्स्ट येणार आहे -4 -6 नंतर येणार आहे 12 -8 आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. आणि इथं बाहेर येणार आहे 2 0 -1 इक्वल्स टू एक्स वाय झेड एक्स वाय दोनच व्हेरिएबल. आता बघा इथं पहिले हा मधला मॅट्रिक्स फाइंड आउट करा. मग इथं काय येणार 4 -2 2 8 -6 2 -2 बघा 0 -2 म्हणजेच इथे येणार आहे 2. आता 8 मधून 4 गेली खाली राहिली 4 -4 मायनस काय होणार इथं प्लस होणार म्हणजे इथे येणार -4 + 6 म्हणजे इथे येणार +2 त्याच्यानंतर 12 -8 4. बघा आता बाहेर आता हा कंस केला कारण की आपण हे मधलं सगळं सॉल्व केलं. इथं काय आलं 2 0 -1 आणि इक्वल्स टू काय आहे एक्स वाय एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तर याची ऑर्डर किती आहे 2 × 3 आहे. याची ऑर्डर किती आहे 3 × 1 आहे आणि याची ऑर्डर किती आहे इथं याची ऑर्डरशी काही घेणं देणं आपल्याला. ठीक आहे. सध्या आपण या साईडला सॉल्व करतोय. मग बघा इथं नंबर ऑफ कॉलम हे कशाच्या इक्वलमध्ये आहे नंबर ऑफ सेकंड मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोच्या इक्वलमध्ये. कशाच्या इक्वलमध्ये आहे सेकंड मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोच्या इक्वल्समध्ये. हे दोन्ही कसे आहे सेम आहे. मग यांच्यामध्ये काय होऊ शकतं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. ठीक आहे. मग मल्टिप्लिकेशनचा क्रायटेरिया सॅटिस्फाय होतो म्हणून आपण आता इथं मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशन करताना काय क्रायटेरिया राहतो होतं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे इथं 2 इंटू कॉलम मधला सेकंड एलिमेंट 2 प्लस सेकंड एलिमेंट काय इथं रो मधला 2 आहे त्याच्यानंतर इकडचं सेकंड एलिमेंट आहे 0 त्याच्यानंतर प्लस थर्ड एलिमेंट इथं 2 आणि इथं थर्ड एलिमेंट आहे -1. ठीक आहे. मग हा मॅट्रिक्स कम्प्लीट. मग बघा सेकंड रो
फर्स्ट कॉलम, मग सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 4, इकडचं फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस इकडचं एलिमेंट आहे 2 आणि इकडचं एलिमेंट आहे 0 प्लस 4 इंटू -1 इक्वल्स टू काय आलं XY. मग बघा याची ऑर्डर काय आली 2 क्रॉस 1 आली. काय आली 2 क्रॉस 1 का, कारण की हे 3 3 सोडून द्यायचे आणि राहिलेले दोन कोणते 2 इंटू 1 2 इंटू 1. मग बघा आता नेक्स्ट, मग इथे येणार बघा, तर साईडला मी इथे एक लाईन ड्रॉ करतो आणि इकडे लिहितो. ठीक आहे, इथं जागा नाही. बघा इथे येणार मॅट्रिक्स बघा 4 प्लस मॅट्रिक्स. आता बघा 2 2 चा 4 येणार 4 प्लस 2 इंटू 0 0 प्लस 2 इंटू -1 ते येणार आहे -2. त्याच्यानंतर न 4 2 8 8 प्लस इथे येणार 0 प्लस इथे येणार 4 इंटू -1 -4. ठीक आहे, मग हा मॅट्रिक्स कम्प्लीट इक्वल्स टू आपला समोरचा मॅट्रिक्स कोणता आहे एक्स आणि वाय. मग बघा इथं काय येणार आता 4 मधून 2 गेले 2 आणि 8 मधून 4 गेले 4. ठीक आहे, इक्वल्स टू एक्स आणि वाय. मग बघा ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी एक्स इक्वल्स टू किती भेटला आपल्याला 2 अँड वाय इक्वल्स टू 4. बघा हा प्रश्न आत्ता समरच्या एक्झाममध्ये 4 मार्कासाठी आलेला होता. ठीक आहे, मग तुम्हाला जर असा प्रश्न आला सॉल्व करता आला पाहिजे. तर 4 मार्क्ससाठी हा प्रश्न आलेला होता बघा समरच्या एक्झाममध्ये, आता जस्ट जी झाली के स्कीममध्ये तिच्यामध्ये.